Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So yes, every day is a special day आणि आजही स्पेशल डे आहे. आज तर आहे क्रिसमस. सो येस खूप एक्साइटेड आहे कारण दरवर्षी आम्ही जातो माउंट मेरी बँड्रा इथे माउंट मेरी चर्चला. सो यावर्षी पण आम्ही जाणार आहोत आणि हे एक ट्रेडिशनच झाले. सो येस तेच आम्ही फॉलो करत आहोत आणि आजचा व्लॉग स्पेशल असणार आहे. सो काय असणार आहे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. गुड मॉर्निंग बाबा. आमची ड्रायव्हर रेडी टू ड्राईव्ह. चला कुठे नेणार मग आम्हाला आज? आता थोडंसं चालवते. मम्मा आणि नायसा कुठे नेणार आहे? आज कुठे चाललो आपण बघू. सो आमचं दरवर्षीचं जे रिच्युअल आहे ते कंटिन्यू करतो आणि वी आर गोईंग बँड्रा माउंट मेरी, जे आम्ही दरवर्षी जातो. थोडंसं लेट झालं आहे आम्हाला बिकॉज आम्ही सकाळी शूट करत होतो. सकाळी 7:30 पासून आम्ही शूट करत होतो. एक आपलं जे सिरीज आहे त्याचं नक्की बघा, जो येईलच लवकरच. सो चला 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 चला, लेट झालं आपल्याला. बाबा ट्रॅफिक बघ. ओके सो ड्रायव्हिंग सीट चेंज झालेली. थोडंफार मी चालवली. अजून थोडासा कॉन्फिडन्स गेन व्हायला वेळ लागेल. सब्जी खायचं खूप गोडनेस दिसतीये आज, है ना. सो खूप लोकांनी कॉमेंट सेक्शन मध्ये विचारलेलं की तुम्ही येणार आहात का बँडस्टँडला, म्हणजे माउंट मेरीला. कारण आता जे आम्हाला लोक लाईक लास्ट 4 years पासून फॉलो करतायत त्यांना माहिती आहे की आम्ही दरवर्षी येतो. सो ज्यांना नाही माहिती त्यांना सांगते की सनी लग्नाच्या आधीपासून माउंट मेरीला जातोय. लाईक इट्स लाईक अ रिच्युअल आणि ते रात्रीच्या टायमात तो जायचा. आणि मग आमचं लग्न झाल्यानंतर आम्ही सुद्धा जायचो, पण आता नायसा झाली आहे ना म्हणून मग आम्ही रात्री नाही ते स्किप करून आम्ही सकाळच्या टायमात जातो. बऱ्यापैकी गर्दी असते बट तिथे गेल्यानंतर ना एक खूपच छान वाटतं. म्हणजे एवढं पॉझिटिव्ह फील होतं ना. आणि मी सुद्धा जायची माउंट मेरीला पण कधी क्रिसमसच्या वेळेस कधीच गेली नाहीये. कॉलेज टाइम्सला असं जेव्हा गर्दी नसायची त्या टाइमला जायची. बट इव्हन ह्या वेळेस जर गर्दी असते, म्हणजे ह्यावेळेस गर्दी असून सुद्धा एवढं छान वाटतं ना. आणि ते कॅन्डल्स लाईटअप करणं, तिथे तिकडचं ते छान डेकोर बघणं आणि माउंट मेरीला बघून एकदमच मस्त वाटतं. सो आजच्या दिवसात आमचे खूप सारे ऍक्च्युली प्लॅन्स आहेत. त्यातला हा फर्स्ट प्लॅन आहे. सगळं आता तिकडनं आमचं मेन म्हणजे ना आता ट्रॅव्हलिंग मध्ये जास्त टाइम जाणार आहे कारण 25th आहे, लॉंग विकेंड आणि त्याचबरोबर दुनियाभरची ट्रॅफिक. कारण तुम्ही आमचे 2 दिवस आधीचा एक ब्लॉग पाहिला असेल बँड्रावाला, त्यात पण आम्ही दाखवलं नाही पण मी तिथे मेन्शन केलेलं की खूप आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलेलो. बट स्टील ठीक आहे, आम्ही ह्या दिवशी आम्ही प्रिपेअर्ड असतो या गोष्टीसाठी. आणि मी आणि सनीना खूपच पेशंट होते या बाबतीत. असं नाहीये की असं काय म्हणतात असं चिडचिड नाही होत आमची युजली, कारण आम्हाला सवय झाली आहे. सो चला मग आमच्या बरोबर जेवढं पॉसिबल होईल तेवढं तर तुम्हाला आम्ही शूट करू आणि तेवढं तुम्हाला व्लॉगमध्ये दिसणारच आहे. तुम्ही मला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कधी गेला आहात का माउंट मेरीला आणि कसं वाटतं तुम्हाला तिथे गेल्यानंतर. नायसाचं लास्ट क्रिसमस सुद्धा खूप छान होतं. तेव्हा तर तिला एवढं समजत नव्हतं पण ह्यावेळेस आता तिला थोडंफार समजतंय. नायसा आमची हिरोईन दिसते. नायसा चलो अरे वाह, मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. मम्मा कुठे? मम्मी नाही आहे.
यम्मी यम्मी लंच. आणि आम्ही इंडिया बिस्ट्रोमध्ये आज जेवलो आहोत. सो आमचं छान झालं सेलिब्रेशन, खूप मस्त झालं. बच्चा पार्टी. येस, बच्चा पार्टी बरोबर. सो देर इज वन हॅक जे मी तुम्हाला सांगते थोड्याच वेळात गाडीत. चला. ओके, सो खूप लोकांना हा हॅक माहिती सुद्धा असेल, बट ज्यांना नाही माहिती आहे मी त्यांना सांगते. जर कधी तुम्ही कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलात आणि त्या रेस्टॉरंट लाईक जेव्हा तुमचं बिल भरायचं टाईम येतं ॲट द टाईम ऑफ चेकआउट, तेव्हा तुम्ही जर तुमच्या बिलमध्ये सर्व्हिस टॅक्स लेवी असेल, लाईक चार्ज केलं असेल, तर ते तुम्ही सर्व्हिस टॅक्स काढू शकतात. ते तुम्हाला फोर्स नाही करू शकत की तुम्हाला भरायचंच आहे. तुम्हाला जर नसेल भरायचं तर तुम्ही त्यांना सांगू शकतात की सर्व्हिस टॅक्स काढा आणि आम्हाला एक फ्रेश बिल द्या, आणि ते तुम्हाला नंतर फ्रेश बिल देतील. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट तुम्ही करू शकतात. ज्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही गेले आहात, जर तिथे झोमॅटो किंवा स्विगी हे चालत असेल ऑप्शन, तर तुम्ही तुमच्या ॲपवर पहिले चेक करा हा रेस्टॉरंट स्विगीवर आहे किंवा झोमॅटो. मोस्ट ऑफ द टाइम झोमॅटोवर तो रेस्टॉरंट असतो. आणि झोमॅटोवर खूप सारे असे ऑफर चालू असतात, लाईक 15%, 20%, 10%. आज आम्हाला ऑफर मिळाली, ती होती 10%ची ऑफर. आणि ॲक्च्युली आमचा बिल झालेला 2553 रुपीज. सर्व्हिस टॅक्स काढल्यानंतर ते झालं 2326 रुपीज. झोमॅटोवरून आम्ही बिल पे केल्यावर आम्हाला 10% ऑफ मिळालं. सो आमचं नंतर बिल झालं 2000 रुपीज. म्हणजे वरचे जे 326 रुपीज होते ते कट झाले. सो म्हणजे 2500चा जो बिल होता त्या सगळं आम्ही 2000 भरून आलेत. अँड इट वॉज ॲक्च्युली वर्थ. इंडियन बिस्ट्रोचं जे जेवण आहे ते खरंच खूप छान होतं आणि मस्त होतं. सो हे हॅक आहे जे तुम्ही यूज करू शकतात. खूप साऱ्या रेस्टॉरंट्समध्ये, म्हणजे खूप नाही म्हणता येणार, पण असे मोठे मोठे रेस्टॉरंट्स सुद्धा आहेत जे झोमॅटोवर तुम्हाला नाही मिळणार. बट पॉपटेट्स, पोपुरी, क्रीम सेंटर हे सगळे काही झोमॅटोवर आहेत. जर तुम्ही अशा या रेस्टॉरंट्समध्ये गेलात तर नक्कीच चेक करा. तेवढंच बिल सुद्धा कमी होतं आणि आपल्याला सुद्धा बरं वाटतं. सो फायनली वी आर गोईंग बॅक. आणि खरंच खूप छान आमचा सकाळपासूनचा दिवस आहे तो गेलेला आहे. आता संध्याकाळी आम्हाला इन्व्हिटेशन आलेलं आहे फॉर क्रिसमस सेलिब्रेशन. आम्ही कुठे जाणार आहोत ते तुम्हाला समजेलच. यू पीपल स्टे ट्यून्ड. तुझ्या मुलासाठी आम्हाला पिक्चरला घेऊन चालेल. हॅलो, मेरी क्रिसमस. बिचारा माणसाने किती वेळा बोलला. सो मी घरी पोचलो, थोड्या वेळ आराम केलं, लाईक हार्डली 10-15 मिनिट्ससाठी. लगेच आवरलं आणि मी निघालोत. सो खूप लोकांना माहीत असेल मॉम अँड मी नेक्स्ट शॉप जो आम्ही दाखवलेला, आम्ही ज्ञानासाठी कपडे घेतलेले, त्यानंतर फाल्गुनीसाठी कपडे घेतलेले. सो त्यांनी आज आम्हाला बोलवलं आहे फॉर क्रिसमस सेलिब्रेशन. आणि फॉर द फर्स्ट टाइम आम्ही असं कोणाकडे तरी जाऊन क्रिसमस सेलिब्रेट करणार आहोत. कसं असतं ते आपल्याला म्हणजे एवढी जास्त आयडिया नसते ना. सो आज आम्हाला म्हणजे ते बघायला सुद्धा मिळणार आहे. सो त्याने आम्हाला खूप आपुलकीने बोलवलं आहे. सो आम्ही आता तिथे पोचलो. अभि बाहेर आहे, तो पुण्यात आहे, म्हणून त्याला पॉसिबल नाही होणार. आणि ज्ञाना खूपच लहान असल्यामुळे थोडंसं लाईक म्हणजे फाल्गुनी बोलली की नको. म्हणली ठीक आहे चालेल, काही नाही. म्हणून मग आम्ही आलो तिघं. नाही सर, मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. किती मस्त क्रिसमस ट्री आहे. अगं बघ, सांता क्लॉज हॅलो. फाल्गुनी आहे ना, मग तिच्या जवळ कोणतरी पाहिजे म्हणून घे बघ दीदी, तुझ्या तुला दाखवण्यासाठी. तू त्या दीदीला ओळखलं का? आपण तिला भेटलेलो ना. ती बघ बघ, ती पण तुझ्यासारखीच लाजते. ती बघ कशी लाजते बघ.
ये नाही सर इकडे पण ये क्रिसमस बघ आपण घर पण खूप छान काय आहे तो? मस्त जागा खूप स्टायलिश ती आईला भेटायला एकदम ते फाल्गुनी जवळ फोन नाही ना फाल्गुनी पण येणार होती पण तिची छोटीशी थोडीशी क्रांती झाली आहे कालपासून तिला थोडं या मुची बेन अरे हा आमचा अभि आहे अभिची नेक्स्ट लेवल जाऊन माझी मस्करी असते याची अभि काहीच नाही करत विशाल ये ना तुमच्यात पण सगळे तुमच्यासारखंच असेल आमच्याकडे बोल तिला बोलायचे बोला की म्हटलं असं ते ब्लॉग मध्ये त्याचे ते प्रभाव तुमचे असे छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना ऍक्च्युली आम्ही खरंच वाट बघत होतो की छान आहे वाटेल इथे दीदीला आणले आपण चॉकलेट जा, जा दे जा. लवकर एवढं लाजलं तर कसं होणार जा जा बोल मेरी क्रिसमस मेरी क्रिसमस आणि दुसरं पण द्यायचं तिला तुला नाही येते तिलाच आहे दे तिलाच आहे दीदीलाच आहे ते पण बोल मेरी क्रिसमस ती नीट पण नीट तशीच. नीट क्रिस्टू पण लहानपणी अशीच करायची बोलायला सांगितलं की बोलायचीच नाही कोणाची आता पण नाही बोलत अशी आता पण नाही एकदम वेळ नाही, ज्यांची त्यांची बोलते मम्मा त्यांची- पण नाही बोलत तेवढं देवी वाटते का? बोल, मेरी क्रिसमस मेरी बोल. क्रिसमस वाटते ना अशी छोटी वाटते खूपच छोटी वाटते ते एकदम फोकस असते ना तेव्हा ती. मोठी वाटते ए, थांब 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 हे बघ ते क्रिसमस ट्रीची येते तुला जिकडे बघा दीपिका पादुकोण जिकडे जे गावाची आहे तिकडेच म्हणतो हा मी तिच्या एका इंटरव्ह्यू मध्ये आता जस्ट ते होत होतं तेव्हा ती म्हटलेली की मला ते आवडतं मॅंगलोरियन स्पेशालिटी Right. तिने तसंच सांगितलेलं सेम आई आमची ना ते व्हेज खातात ना तर सांबार घालून खातात ते व्हेज मध्ये असं खातात ते आणि ते व्हिएटनामला गेलो ना तिथे ते फार होतं राईसचं अच्छा. तिथे जास्त करून तेच राईसच जास्त करून खातात ना तर त्यांचं पण तेच ते डोसा ते राईसवालं अच्छा ओके हा, म्हणजे पोळी प्रॉपर डोसाच त्याला तोडून घ्या खरंच जागा नाही माझ्या पोटात नाही मी लाजत नाही तुम्हाला वाटतं मी लाजते भाजी काय बघू जे जे काय तिला एकदम असं अस्वस्थ ती पण झाली की लगेच कसं आपल्या बाळाला होतं कसं ट्रीट करतात ना पण तुम्ही आता या आमच्याकडे थोडा कशाला ऑलरेडी एवढं आम्ही मस्त खाल्लंय ऐसा ना, ऐसा ना, आणि ऐसा. खरंच आणि खरंच छान होता तुम्ही दादांना आम्ही एन्जॉय केलं खरंच थँक्यू आम्हाला बोलवलं ए बाबू पिशवी नको राहून द्या असंच गाडीतच ओके सो फायनली आता आम्ही इकडनं निघतो आणि एवढं मस्त वाटलं ना म्हणजे एवढं वेलकमिंग होतं सगळं काय आणि वाईब्स वर सो गुड आणि सगळ्यांनी फाल्गुनी अभि आणि आईला मिस केलं कारण ताईंची जी आई आहेत म्हणजे ना ओके कारण हे लोक पण अनिरुद्ध भक्त आहेत आणि दे वर एक्सपेक्टिंग की आई सुद्धा येईल बट ठीक आहे आम्ही मस्त मँगलोरियन फूड खाल्लं म्हणजे एवढं मस्त होतं ना ते म्हणजे माझ्या पोटात तर लिटरली जागा नव्हती पण तरी ते एक असतं ना एकदा आपल्याला ती चट लागली ना की मग ते असं वाटतं की हा अजून त्याचं मी फुल झालेली आहे
सो खूप छान वाटलं, खूप मस्त वाइब्स होते आणि फॉर द फर्स्ट टाइम थँक्यू आणि असं फर्स्ट टाइम आम्ही असं कोणाकडे गेलो आणि क्रिसमस सेलिब्रेट केलं, असं खूपच मस्त वाटत होतं. आणि आता आम्ही चाललो फेस्टिवलला, फनफेअर जे आहे पनवेल फेस्टिवल. हे मी इवन लास्ट टाइम सुद्धा बोललेली, हा जो फेस्टिवल आहे वर्षातनं एकदा येतो आणि इकडे खूप एन नंबर ऑफ स्टॉल्स असतात, गेम्स असतात, फूड असतं. सो आम्हाला ऍक्च्युली मला तर माहीतच नव्हतं, मला लक्षातच नाही की हा पनवेल फेस्टिवल पण, कारण टाइम असा निघून जातोय ना की ह्यावेळेस आम्हाला लक्षातच नाही आलं. आणि काल एकदम अचानक ती ऍड दिसली का काहीतरी दिसलं मला मोबाईलवर आणि मला एकदम असं स्ट्राईक झालं की अरे फेस्टिवलला गेलोच नाही आणि आता पुढे आम्ही नसणार आहोत, कुठे जाणार आहोत हे तुम्हाला कळेलच. पीपल स्टे ट्यून्ड. सो सनी बोललं की आज आहे आपल्याला टाइम म्हणून आपण जाऊया, म्हणून आता आम्ही निघालो. स्वीटीताई वगैरे येणार होते पण मग त्यांचं मूवीचं प्लॅन झालं, मग ते तिला काय काय आठवत आहे. सो मग ते नाही येतात आमच्या बरोबर. मग मंजिरीचा फोन आला, तर मंजिरी मला विचारत होती कुठे आहेत, मग मी तिला सांगितले असं असं आम्ही चाललो. मग आता ते आम्हाला जॉईन होत आहेत, मंजिरी, आदित्य आणि ऑरा. आणि फिरून होईल एक. सो ज्यांना माहित नाही त्यांना सांगते, म्हणजे फेस्टिवल असतो, छान असतो, फनफेअर ऍक्च्युली आम्ही त्याला फेस्टिवल म्हणतो कारण एक वेगळाच तिथे पण वाइब्स असतात, छान छान परफॉर्मन्सेस असतात, डेली काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीज असतात तिथे. सो हे आहे कामोठे खांदेश्वर स्टेशन. जे पण नवी मुंबईमध्ये राहतात मी त्यांना सांगतेय, पहिले एक्झॅक्ट पनवेलमध्ये असायचं पण मग हळूहळू हळूहळू पुढे 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 येत राहिलंय ते. पण तेव्हापासून त्याला पनवेल फेस्टिवल असंच, तेव्हापासून त्याला तेच नाव आहे. आणि खूप सारे मेमरीज आहेत, म्हणजे दरवर्षी तर आम्ही फ्रेंड्स वगैरे असं प्रत्येक डे वेगळा असतो, फॅमिली बरोबर वेगळा, मग फ्रेंड्स बरोबर वेगळा, आणि फ्रेंड्स बरोबर येतो तेव्हा एक वेगळीच मजा असते. आणि आय गेस हा आता काहीतरी 31 का 1 जानेवारीपर्यंत असेल. सो ज्यांना कोणाला यायचं असेल तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता खांदेश्वर स्टेशनच्या इथे. इवन तुम्ही जर गुगलवर बघितलं तर तुम्हाला मिळेल. सो चला मग आम्ही आता तिकडे जातो आणि पीपल स्टे ट्यून्ड. कोण आहे आम्हाला मी सांगितलं जायला, माझ्या फ्रेंड मला मित्रांना विसरून गेली, एकटी फिरते. नको हे पण पुरते स्टंट बघ ना खालून. अरे ना काय घेतलं बघा, आम्हाला बसले चाललं होतं, एवढं फिरायला लागतं ना, झालं होतं मी खाली बसून आले. चला म्हणजे मावशीमुळे असं झालं की मी तुम्हाला मावशीमुळे थोडं लास्ट टाइम नवरात्रीत पण भेटलेलं.
असं नाही. आई चलो बाय, भेटू. खूप मजा केली आम्ही आजचा दिवस खूप तुम्ही पाहिलाच कसा होता. छान होता बघा. ह्या आमच्या दोघी प्रिन्सेस ब्रेड, आता ते पॉपकॉर्न आणि वरती बलून्स. सो हा ब्लॉग आता आम्ही इथेच एंड करतो. नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये तुमचा क्रिसमस सेलिब्रेशन, क्रिसमस डे कसा गेला आहे. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ लव्ह. बाय. आणि हा जो फेस्टिवल आहे 31 तारखेपर्यंत. मी 1 तारीख बोलली. चावी दे.